नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांनो, कशा आहात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निरोगी राहण्यासाठी 11 महत्त्वाचे टिप्स। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। जी आपली पहिली टिप आहे, जर तुम्ही दररोज केस धुवत असाल तर ते प्रथम थांबवा, कारण दररोज केस धुतल्याने केस हे वृक्ष होतात। ते केस वृक्ष झाल्याने कोरडे पडतात व कोरडे पडून आपली जी केस गळती आहे ती मोठ्या प्रमाणात होऊ लागते। त्यामुळे तुम्ही आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळेसच केस धुवावे, दररोज केस धुवू नये। यामुळे आपले केस हे खराब होऊ शकतात। तुम्हाला या व्हिडिओमधील कुठल्या टिप्स आवडल्या असतील, टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपली पुढची टिप आहे, ताप आल्यास कांद्याचा रस काढावे व ते कांद्याचे रस तळहाताला, पायाला, पोटाला आणि पाठीला छान लावावे व हलक्या हाताने मालिश करावे। कांद्याचे रस अशा प्रकारे लावल्याने ताप हे लवकर उतरते, कारण कांदा हे थंड असतो, म्हणजे कांद्याचे रस हे थंड असते। त्यामुळे आपले ताप हे लवकर उतरते। तुम्ही कुठून पाहत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला समजेल माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला आहे आणि कोण कोण पाहत आहे। आपली पुढची टिप आहे, केस गळतीवर घरच्या घरी जर स्प्रे बनवायचा असेल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता, कोरफड आणि पाणी टाकावे व ते छान मिक्स करावे व त्याची पेस्ट करून त्यानंतर ते गाळून घ्यावे। नंतर यामध्ये तुम्ही विटॅमिन ई चे 2 कॅप्सूल घालू शकता आणि जर तुमच्याकडे रोजमेरी इसेन्शियल ऑइल असेल तर त्याचे 3-4 थेंब टाकून हे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे। केस धुवायच्या 1 तास आधी हे छान आपल्या पूर्ण केसावरती स्प्रे करावे। जर तुमच्याकडे रोजमेरी इसेन्शियल ऑइल नसेल तर ऑनलाईन रोजमेरीचे पानं भेटतात, ते तुम्ही उकळून यामध्ये वापरू शकता। आपली पुढची टिप आहे, वजन जर आपले कमी होत नसेल तर सूर्यनमस्कार घालावे। सूर्यनमस्कार हे एका सेटमध्ये 15 कॅलरी जाळू शकते। त्यामुळे कमीत कमी रोज आपण 12 ते 15 सेट तरी करावे। यामुळे आपले वजन हे खूप लवकर घटत असते। जर तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल तर वजन जर घटत नसेल तर तुम्ही नक्कीच सूर्यनमस्कार करावे व बघा, तुमचे वजन हे नक्कीच कमी होईल। आपली पुढची टिप आहे, जर तुम्ही प्रेग्नंट असाल व तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेमध्ये किमान अर्धा तास तरी पायी चालण्याचा व्यायाम करावे। तसेच आहारामध्ये आपण दूध, हिरव्या पालेभाज्या, केळी, पौष्टिक पदार्थ, उकडलेली अंडी तसेच फळे, सीझनल फळे याचे सेवन अवश्य करावे। याचा तुम्हाला खूपच फायदा होतो व तुमची डिलिव्हरी ही नॉर्मल व्हायला मदत मिळत असते। तुमच्याकडेही जर काही टिप्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता। आपली पुढची टिप आहे, जेवण करत असताना नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करूनच जेवावे। दक्षिणेकडे तोंड करून तर अजिबात जेवू नये। दक्षिणेकडे तोंड करून जेवला असल्यास आपल्या शरीरात ते पचत नाही व वेगवेगळ्या आजार आपल्याला होण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही चुकूनही दक्षिण दिशेकडे तोंड करून जेवू नका। आपली पुढची टिप आहे, स्वयंपाकघर हे नेहमी साफ आणि स्वच्छ नीटनेटके ठेवावे, कारण आपण स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवत असतो। त्यामुळे स्वयंपाकघर हे नीट व्यवस्थित ठेवावे व जेवण झाल्यानंतर प्लेट हे टेबलावरच कधीही ठेवू नये। ते त्याच्या जागी घासण्यासाठी तुम्ही कुठे भांडे घासता त्या ठिकाणी नेऊन ठेवावे। तसेच जर टेबलावर आपले ताट पडून राहिले तर मच्छर, चिलट व्हायची शक्यता असते। आपली
पुढची टीप आहे, कधीही अंघोळ करताना सुरुवातीला डोक्यावर पाणी अजिबात घालू नये, कारण यामुळे पॅरालिसिस, हार्ट अटॅक येऊ शकतो. अंघोळ करताना प्रथम पायाच्या बोटावर पाणी टाकावे व नंतर पायावर, छातीवर, खांद्यावर अशा प्रकारे पायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत पाणी टाकत आंघोळ करावी. शेवटीच डोक्यावर पाणी टाकावे. यामुळे आपल्या मेंदूला आपल्या शरीराला पाणीचं स्पर्श होत आहे हे कळते. डायरेक्ट जर आपण डोक्यावरतीच पाणी टाकलो तर आपल्या मेंदूला ते कळत नाही व यामुळे रक्तप्रवाही चांगल्या पद्धतीने होतो व आपल्याला चक्कर पण येत नाही. आपली पुढची टीप आहे, सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी मोबाईल चेक करणे थांबवा. नाहीतर येणाऱ्या दिवसात आपली एकाग्रता ही कमी झालेली जाणवते. त्यामुळे रोज रात्री झोपताना व सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर मोबाईल बघायची सवय असेल तर ही सवय अजिबात वाईट आहे. ही सवय तुम्ही नक्कीच थांबवा. तुम्ही जर झोपायच्या 1 तास अगोदर मोबाईल जर बाहेर ठेवलं तर तुम्हाला झोप हे छान प्रकारे लागते. आपली पुढची टीप आहे, बेंबीमध्ये तूप घातल्याने जर आपल्याला पोट दुखत असेल तर ते पोटदुखी कमी होते व ओटीपोटात होणाऱ्या वेदना पण दूर होतात. जर त्यामध्ये तुम्ही किंचित ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणे सुद्धा तुपात मिसळल्यास तुम्हाला पटकन आराम हे मिळत असतो. आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असाल व चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं हे अगदीच मोफत असतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक नक्कीच करा. आपली पुढची टीप आहे, शेवग्याची भाजी ही खूप शक्तिशाली असते. त्यामध्ये असलेले कॅल्शियम हे दुधापेक्षा 4 पट जास्त असते व त्यातील पोटॅशियम हे केळीपेक्षा जास्त असते आणि प्रोटीन तर मांसापेक्षा दुप्पट तरी जास्त असते. त्यामुळे आपल्या आहारात नेहमी शेवग्याच्या भाजीचा अवश्य समावेश करावे. तर प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या या स्पेशल टिप्स आपणास कशा वाटल्या ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मला समजेल व आपणाकडेही अशा काही टिप्स असतील तर तुम्ही तेही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठल्या विषयावरती पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ बिलकुल आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईकही करू शकता व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळेल. तुमचा मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओ हे शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.